तर नमस्कार मंडळी, मला माहिती आहे की तुम्ही माझा खालचा व्हिडिओ बघून खास हा लॉंग व्हिडिओ बघण्यासाठी इथे आलेला आहात. तर वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. अक्कलकोटमध्ये एक गृहस्थ राहत होता. त्याच्याकडे सर्व काही होतं, म्हणजे धन होतं, घर होतं, अगदी संसारातील सगळ्या सुखसोयी देखील होत्या. पण एक मात्र होतं, घरात सतत तंटावाद होते. सतत काही ना काही घडत राहायचं, त्यामुळे मनात सारखी भीती होती. घरात शांतता तर कधीच नसायची. तो देवपूजा करायचा, पण त्याचे मन मात्र सारखे अस्वस्थ असायचे. एक दिवशी तो आपली सारी काही दुःख घेऊन स्वामी समर्थांच्या चरणी गेला. त्याने स्वामींना सर्व काही सांगितले. स्वामींनी ते ऐकले आणि शांतपणे बसले आणि नंतर म्हणाले, देवाकडे सुख मागण्यापेक्षा सद्बुद्धी माग. मन शुद्ध झालं की सर्व काही आपोआप शुद्ध होते, सुखसोयी आपोआप मिळतात, आपले जीवन आपोआप मंगलमय होऊन जाते बघ. हे शब्द जेव्हा त्याच्या कानी पडले त्या क्षणापासून त्याने खोटं बोलणं सोडून दिलं. सर्वांना मदत करू लागला, कोणाचाही मत्सर केला नाही आणि दररोज श्रद्धेने स्वामींची सेवा करू लागला, नामस्मरण करू लागला. काही महिन्यांनी त्याच्या जीवनातील दुःख सगळं दूर झालं असंच म्हणू शकतो आपण. कारण अडचणी दूर झाल्या म्हणून नाही, तर त्याला संकटांना सामोरे कसे जायचे हे त्याला समजले. त्यामुळे त्याचे सगळ्या अडचणी दूर झाल्या. घरात प्रेम वाढले, व्यवसायात स्थैर्य मिळाले आणि मनाला खरी शांती देखील लाभली. लोक त्याला विचारू लागले की असे तुझ्यासोबत नक्की काय घडले. तेव्हा त्याने सांगितले. तो नम्रपणे म्हणाला त्यांना, स्वामींनी माझे नशीब बदलले नाही, तर त्यांनी माझा दृष्टिकोन बदलला. जेथे मन शुद्ध होते तेथेच सर्वांचे मंगल घडते, हे मला स्वामींकडून शिकायला मिळाले. आणि तेव्हापासून भक्त त्यांना प्रेमाने म्हणू लागले होते, ओम सर्व मंगलाय नमः. तर तुम्हाला माझी कथा आवडली असेल ना, तर जाता जाता व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.